नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समग्र जीवनं यस्य यज्ञज्वालेव तेजसं वीरं विनायकं स्मृत्वा स्फूर्तिं प्राप्नोति भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. काय सगळे ठीक आहात ना? आनंदात आहात ना? घरामध्ये व्यवस्थित आहात ना? आपण पाहतोय एवढी भयानक अवस्था आहे तरी लोक काही नियम पाळत नाहीत. अर्ध्याधिक लोक तर मास्क लावत नाहीत. घरात साबणाने हात धुत आहे की कळत नाही. समजा जर समर्थ आज असते आणि मूर्खांचे लक्षणं त्यांना लिहायचे असते त्याच्या दोन गोष्टी त्यांनी नक्की वाढवल्या असत्या. औषध नघे असोनी व्यथा पथ्य न करी सर्वथा. आलं लक्षात? औषध नघे असोनी व्यथा पथ्य न करी सर्वथा. मास्क न लावी बाहेर जाता तो एक मूर्ख. मास्क न लावी बाहेर जाता तो एक मूर्ख. काळजी थोडीही घेणार नाही. जसा काय अमरपट्टा लावून आलाय का? काळजी थोडीही घेणार काय नाही. मला काय होतंय म्हणत राही. मला काय होतंय म्हणत राही. साबुनी हात धुणार नाही तो एक मूर्ख. साबुनी हात धुणार नाही तो एक मूर्ख. खरं आपण संतांचं ऐकलं असतं की छान झालं असतं. आता घरात बसून आहोत. मला सांगा हेच जर संतांचं ऐकून बसलो असतो तर बहु हिंडता सौख्य होणार नाही. संत आम्हाला म्हणाले, समर्थ म्हणाले बहु हिंड विनाकारण हिंडू नका. कामासाठी तर जावंच लागणार आहे. जे विनाकारण हिंडायचे लोक बहु हिंडता सौख्य होणार नाही. तुकोबा सुद्धा काय म्हणतात? ठाईचं बैसोनी करा एकचित्त. छान घरात बसा न रे आरामात. कामाला जाणं अलगच आहे पण बसले हिंडत. काही लोक कर्फ्यू लागले की कर्फ्यू पाहायला जातात. आता मला सांगायला काय व्यवस्थित आहे? ठाईचं बैसोनी करा एकचित्त. आनंदे अनंत आळवावा. आवळी अनंत आळवावा. काहीच बसून करायची. न लागे जावे वनांतरा. इकडे तिकडे भटकायचं काही काम नाही आहे. सुखे येतो घरा नारायण. आता निदान घरात आहात ना तर घरातले नारायण तरी पहा. त्याच्यावर वसवस कर. त्याच्यावर कशाला करायचं आहे? घरात तरी आनंदाने राहा. बरोबर आहे की नाही? तर किती संकटांमध्ये हे क्रांतिकारक लोक कसे आनंदाने राहत होते. चाफेकर ज्या वेळेस फाशीचा दिवस आणि चला आता तुम्हाला फाशी तुमची अखेरची इच्छा सांगा तर चाफेकर म्हणाले फक्त मला टिळकांना भेटू द्या. आईला भेटू द्या नाही. वडिलांना भेटू द्या नाही. आमच्याला तर नाही. आपलं का पहिले टिळकांना भेटू द्या. आणि टिळक त्याच जेलमध्ये होते ना. टिळकांना भेटायला गेले. टिळकांनी त्यांना गीतेचं पुस्तक दिलं आणि हसत हसत फासावर गेले. अरे आम्हाला स्वप्नात झाली फाशी तरी मी हसत नाही. खरी तो गोष्ट अलगच होऊन द्या. स्वप्नात झाली तरी हा आदर्श होता सावरकरांसमोर. जर सावरकर आपले आदर्श आहेत तर आपल्यासमोर तोच आदर्श पाहिजे. आपल्यासमोर तोच आदर्श पाहिजे. कोणतीही परिस्थिती असू देत. आज आपल्याला 3 कविता पाहायच्या आहेत. काल लोकांचे मला फोन आले की थोडा उशीर लागू द्या ना मोहनराव. एवढी मोठी कविता काल म्हटलं ती आज मी घेणार आहे. त्याला आपण घेऊया. आज तारकास पाहून जगन्नाथाचा रथोत्सव आणि माझे मृत्यूपद हे आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून आपण कवितेकडे लगेच वळूया. तारकास पाहून म्हणजे तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. इसवी सन 1906 मुंबई सोडून सावरकर विलायताला जायला निघाले. कशाने? विमानाने नाही, जहाजाने. जहाजाने अंतर खूप मोठं पडतं. 2, 3, 4, 5 दिवस लागत असतात. 2, 3, 4, 5 दिवस लागतात. आणि जहाजात एकदा बसल्यानंतर जसं आपण रेल्वेने प्रवास करतो किंवा बसनी प्रवास करतो तेव्हा जे आपल्याला झाडं दिसतात, गावं दिसतात, माणसं दिसतात, सगळं दिसतं आणि आपलं मन रमतं थोडंसं. आपलं मन थोडंसं रमतं. पण जहाजामध्ये तसं काहीही नाही. एकदा तुम्ही जहाजात बसलात की 2च गोष्टी तुम्हाला दिसतात. एक तो सागर आणि एक ते आकाश. दुसरं काही दिसत नाही.
एक दिवस बरं वाटतं, जे नवीन बसतात ना त्यांना बरं वाटतं, चला तिकडे पाहतात तिकडे पाहतात तिकडे पाहतात, पण नंतर दिसतं की पाहिलं तरी काही दिसणार नाही, पाहिलं तरी काही दिसणार नाही, फक्त सागर आणि आकाश. सर्वसामान्य माणसाला ठीक आहे ना, पण मग सावरकर तिथेच राहतील का? सावरकरांच्या एक तो लक्षात घ्या, महाकवी आहे, त्यांनाही कंटाळा आला होता, तेही पहिल्यांदा निघाले होते बाहेर, आपल्या पत्नीला सोडून, आपल्या प्रभाकर नावाच्या लेकराला सोडून, वहिनींना सोडून, भाव सगळ्यांना निघून आले. अशी आठवण येते, हृदयाचं उचंबवून निघतं की जावं का परत. पण सावरकर काही परत जायला आला नव्हते, आणि त्यांच्यावर भगवंताची, त्यांच्यावर सरस्वतीची, त्यांच्यावर शारदेची अशी कृपा होती. असे काही संकट आले, असे काही विचार आले की काव्य रत्नांची ती आपली छान अमृतकुपी सावरकरांना द्यायची, आणि तो घोट पिला की सावरकर ताजे तवाने व्हायचे. आणि मग त्यांना कळलं, ते इतक्या कल्पना सुरू केल्या, 3 प्रकारच्या कल्पना आहेत महत्वाच्या. एक अपन्नतीची आहे, जी आपण पाहतच आहे, आणि एक अत्यंत सुंदर अशी शृंगारिक आहे, आणि एक या ठिकाणी बघा की ते म्हणतात, अरे शेवटी त्यांना असं दिसायला लागलं, कारण सागर अथांग, इतकी सुरुवातीची इतकी सुंदर आहे. सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतुला, सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतुला, सुनील सागर सुंदर सागर सागरची अतला. और जिकडे तिकडे पाहत हे दिसतं, आणि शेवटी असं कळतं की सागर खरंच काय, नेमकं काय सागर वरती आहे की आकाश, काही पताच लागायला तयार नाही. ज्या सागरातल्या आकाशातल्या तारका आहेत ना, सगळ्या चमचम 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 करणाऱ्या सगळ्या तारका आहेत ना, की असं त्याचे जे प्रतिबिंब पडतात ना, ते कुठे पडतात? सागराच्या पाण्यात पडतात. रात्री तारकांचे प्रतिबिंब सागराच्या पाण्यात पडतात. सावरकर म्हणतात की जिकडे पाहावं तिकडे मला कळेच ना, मला असं वाटायला लागलं ते प्रतिबिंब पडलेले आहेत वरतून, की खालच्या सागरातले मोठी आकाशात दिसत आहेत, काही पताच लागायला काम नाही. खरंच हो, अप्रतिम कल्पना. खरा कोणता सागर यातून वरती की खाली. काय म्हणतात सावरकर, बॅरिस्टर शिकायला चालल्यात. खरा कोणता सागर यातून वरती की खाली, खरे तसे आकाश कोणते, खरे तसे आकाश कोणते, गुंगमती झाली, गुंगमती झाली. बघा, आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती, हे तर खरंच आहे. आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती, किंवा आकाशी हे बिंबती सागरीचे मोती, किंवा आकाशी हे बिंबती सागरीचे. असं तर होत नाही ना की सागरातले मोती आकाशात दिसायला लागले आहेत. आपल्याला अशाच नाही, कोणत्या तरी कल्पना येतात का तारका पाहून? बरं, तारका तरी शांतपणे पाहाव्याशा वाटतात का? मला एक गोष्ट मोठी मस्त आठवते. एक वडिलांना फार तारकांचा अभ्यास करायचा आणि आपल्या मुलांना शिकवायची फार इच्छा असायची. मग ते काय करायचे, तंबू वगैरे घ्यायचे आणि आपले 2 मुलं घेऊन जायचे कुठेतरी, आणि छान एकदा त्यांनी असा मुक्काम केला की छान तारका वगैरे दिसत आहेत, तंबू वगैरे ठोकला, आणि छान सगळेजण झोपून गेले की मी तुम्हाला उठवलं बरं का त्यावेळेस. आणि बरोबर त्यांनी काही रात्रीचे 2-2:30 झाले असतील, आणि मुलांना उठवलं, उठा रे मुलं, पहा बरं तारका, पहा बरं आकाशाकडे. मुलांनी पाहिलं आकाशाकडे. काय वाटतंय तुम्हाला, सांगा सांगा तुम्हाला काय वाटतंय? कोणी असं म्हणे, कोणी तसं म्हणे. अरे मूर्खांनो, आपला तंबू चोरीला गेलाय. हे तर पहिले दिसू द्या तुम्हाला. तर तारकांकडे पाहून की अशा कल्पना, बरं अशा कल्पनांमध्ये एक एक मग एकापेक्षा एक पडतं. जसं ज्ञानेश्वरी वाचताना दृष्टांत एकापेक्षा एक पडतं ज्ञानेश्वर मौली देतात, तद्वत सावरकर एकापेक्षा एक वरचढ पद्धतीने, एका शेकड्या वरचढ पद्धतीने उपमा द्यायला लागले. एक अपन्नती अलंकार नावाचा प्रकार आहे बघा, हा सुंदर आहे. जे तुम्हाला दिसते आहे तसं ते नसून ते दुसरंच काहीतरी आहे असं सांगणे, याला अपन्नती अलंकार म्हणतात. जे तुम्हाला दिसते आहे ते तसं नसून दुसरंच काहीतरी आहे. मग ते काय आहे? ते म्हणतात त्या तारका हे चमचम चमचम करते आहे ना आकाशामध्ये, तर सगळे ज्योतिषी आणि सगळे विद्वान त्याला विनाकारण तारका म्हणतात आणि फसले हो. काय ध्रुवपद आहे त्याचं? तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. चकले म्हणजेच फसले, पण फसले म्हणणं जरा थोडं सभ्यतेला धरून नाही, म्हणून चकले, बाकी काही नाही. तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. मग काय आहे हो? खूप एकापेक्षा एक उपमा दिल्या आहे. अप्सरांचं हास्य आहे, अमुक आहे, तमुक आहे, पण एक उपमा पहा कशी आहे. काय सावरकरांना कुठे कुठे काय आठवत असेल. त्यांना ते रावणाने सीता पळून नेली आकाशातून, त्या विमानातून, हे आठवलं. आणि ते काय म्हणतात,
दशानने पळवून जानकी नभपथे नेली. शब्द तयार होतो सगळं, थोडा इकडे तिकडे होत नाही, थोडा इकडे तिकडे होत नाही. कोणत्याही परिस्थितीत असो, मी जर एखादी कविता लिहिली ना तर छान मला बिलकुल टेबल खुर्ची, काळा पेन, निळा पेन, लाल पेन आणि थोडं एक दोन अगं कॉफी आण, अगं अरे काय आहे ते म्हणतात. दशानने पळवून जानकी नभपथे नेली, अश्रुबिंदूचे देवी टपटप ढाळीत त्या काळी. रावणाने ओढून नेलं तिला, जबरदस्तीने नेलं. त्यावेळेस तिच्या डोळ्यातून, त्या विमानातून खाली अश्रू टपकायला लागले, अश्रू पडायला लागले. जानकीचे अश्रू ते, रामाच्या पत्नीचे अश्रू ते. आणि काय झालं, तेच राहिले असे चकाचक जाणो दिव्य बळे. तेच अश्रू आतापर्यंत असे चकचकीत राहिले. आपल्या अश्वांचं काय होते मला माहित नाही, तर तेच राहिले असे चकाकत जाणो दिव्य बळे. आणि तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. तया आवते ते नाही, हे आहेत अश्रू आहेत, सीतामाईचे अश्रू आहेत. तेच चमचम करत राहिले आणि हे लोक त्याला विनाकारण तारे म्हणून फसत राहिले, चकत राहिले. एक फारच सुंदर कल्पना आहे, एक फारच सुंदर कल्पना आहे की शंकर आणि पार्वती लीलेमध्ये रत झाले आहेत. आणि त्याच वेळेस अचानक विष्णू अचानक आलेले आहेत. बघा काय गडबडून पाहते. सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीला रत झाले. सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीला अर्थ झाले, प्रणय रंगात रंगून गेलेले आहेत. थाप पडे तो द्वारी श्रीहरी भेटाया आले. तितक्यात दारावर थाप पडली. केव्हा या विष्णूला कळेना, तितक्या आले धडकन. त्यांनी दारावर थाप दिली. बरोबर विष्णू आले, उदयाने म्हणता हे विष्णू आले. सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीला अर्थ झाले, थाप पडे तो द्वारी श्रीहरी भेटाया आले. नग्ना गिरिजा लगबग धावे आवरू शालूला. नग्ना गिरिजा लगबग धावे आवरू शालूला. हिसका बसुनी हार गळ्यातील तटकन तो तुटला. हिसका बसुनी हार गळ्यातील तटकन तो तुटला. त्या हारातील मौक्तिक सैरा वैरा ओघळले. त्या हारातील, अरे तो जगन्मातेचा हार आहे, तो का बेंटेक्सचा होता. त्या हारातील मौक्तिक सैरा वैरा ओघळले. आणि तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. काय गंमत आहे बघा. अशा कल्पना सुचणं. एकाकी आहोत, पहिल्यांदा जहाजात बसलो आहोत, सगळ्यांना सोडून आलेलो आहोत, आणि त्या ठिकाणी सावरकर एकापेक्षा एक सरस करतात. सावरकरांचा अभ्यास करताना मलाही एक इच्छा झाली. अहो नाही ते तारे वगैरे नाही आहेत, आणि मी पण एक अपनृती केली. मग हे तारे वगैरे काही नाही आहेत. मग सावरकरांच्या साहित्याचा उल्लेख करताना मी पण एक 3-4 चरणाची एक मी अपनृती केली. ती बघा काय झालं. जेव्हा सावरकर स्वर्गवासी झाले तेव्हा ते आपल्यासोबत काय घेऊन गेले, आपल्या कविताच घेऊन गेले. आणि मग पा काय गडबड झाली. कविता आपल्या घेऊन स्वर्गी सावरकर गेले. कविता आपल्या घेऊन स्वर्गी सावरकर गेले. सर्व देवते त्यांचे भोवती फेर धरू लागले. सर्व देवते त्यांचे भोवती फेर धरू लागले. जो तो म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतात, शंकर म्हणतात, अमुक म्हणतात, जो तो म्हणतो मलाही द्यावी एक तरी कविता. जो तो म्हणतो मलाही द्यावी एक तरी कविता. देवा संगे भांडू लागल्या त्यांच्या त्या वनिता. देवा संगे भांडू लागल्या त्यांच्या त्या वनिता. ओढातानी मध्ये तो कविता ओढतोय. नाही सागरास मला पाहिजे, नाही माझे नृत्य मला पाहिजे, नाही नाही मी तारकास पण मीच घेतो. जो तो म्हणतो मलाही द्यावी एक तरी कविता. देवा संगे भांडू लागल्या त्यांच्या त्या वनिता. ओढातानी मध्ये काव्यते इतस्ततः पडले. आकाशात काय झालं, ओढातानी मध्ये सावरकरांचं काव्य इतस्ततः पडले. आणि तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले, भले भले चकले. ही अपनृती मंडळी. आणि शेवटी त्यांनी चौकात एक फार सुंदर कल्पना केली आहे. आपण रात्री असं चांदण्या पडल्या पाहतो की नाही. आमची आई काहीतरी मंत्र पण म्हणायची बघा, मला तो आठवत नाही आता. उल्का पडली म्हणतात त्याला. आणि असे काहीतरी मंत्र सुद्धा काहीतरी चेंज महत्वाचा म्हटला जायचा. तर ती तारका अशा पडायच्या. तर आपण म्हणतो चांदणी पडली बा. हा, पण सावरकरांना इतकं त्याचं इतकं सुंदर वाटलं ते की एक चटक चांदणी खाली येते आणि पटकन सागर तिला आपल्यामध्ये सामावून घेतोय. काय सुंदर कल्पना केली आहे बघा, काय सुंदर कल्पना केली आहे.
परी सागरा काय ही लटपट ही कुठली, परी सागरा काय ही लटपट ही कुठली, चटक चांदणी कवन, ही कुठली चटक चांदणी आहे, चटक चांदणी कवन नभातून निष्ठून या विपली. नभातून निष्ठून सगळ्या लोकांची नजर चुकून स्वर्गातल्या की कुठून चटक चांदणी आली इथे आणि पटकन ती गेली पण विपली विपली. बर रात्री आयशा अशी एकटी, असं स्त्रीने जाव का रात्री एकटीने कुठे. रात्री आयशा अशी एकटी लगबगीने घुसली, लग चोरून आली होती नो, लगबगीने घुसली, तुझ्या जलमंदिरी सभेची दिसेनाशी झाली. तुझ्या जलमंदिरी ती सभेची म्हणजे तुझ्या सोबतच दिसेनाशी झाली. पा सावरकर कुठे गेले पा, सावरकर कुठे गेले पा. लाजू नको जा भोग विलासा, जा सागर आम्ही पाहिलं म्हणून लाजू नको, लाजू नको जा भोग विलासा. कामोत्सुक तू ती, कामोत्सुक तू आणि ती दोघही तुझिया शतजल तरंग मंजुल. जलतरंग असते की नाही माहिती ना वाद्य आपल्याला टंग मस्त वाजते ते, तसं वाद्य कसं सागरांच्या लाटांचा आवाज. क्या बात, काय कल्पना शक्ती आहे बघा. तुझिया शतजल तरंग मंजुल सखा सुखा साथ देती. तुमच्या शाखाला तुमच्या सुखाला तो जलतरंग लाटांच्या आवाजांचा साथ देत होता. प्रेमाची चांदणी परंतु ज्यांची दूर वसे. त्या जहाजाचे पुष्कळ तरुण होते शिकायला येणारे. हरनाम सिंग पण होता. तो आला अचानक, काय म्हणताय ही त्यांना ओळ वाचून दाखवली सावरकरांनी इंग्लिशमध्ये. तो म्हणे बल्ले बल्ले क्या लिखा है. तो सावरकरांचा चांगला मित्र झाला पुढे. प्रेमाची चांदणी परंतु ज्यांची दूर वसे. प्रेमाची चांदणी एकटे आले, प्रेमाची चांदणी घरीच राहिली. प्रेमाची चांदणी परंतु ज्यांची दूर वसे. किती प्रवासी तळमळती बा तुझ्या निकट ऐसे. तुझ्या जवळ रे किती प्रवासी तळमळतायत आपल्या चांदणीच्या विरहामुळे. अरे बाबा पण हे लक्षात घे बरं, तुझ्या चांदणीशी पाहुनी प्रिय संगम साचा. तुझा आणि तुझ्या चांदणीचा प्रिय संगम पाहून तव मत्सरना, आम्हाला तुझा मत्सर वाटत नाही. पण परी छळीच्या वियोग दायितांचा, तुझा मत्सर नाही वाटत आम्हाला, तुझ्याबद्दल आनंदच आहे. पण त्या सगळ्या प्रवाशांना त्यांच्या दायितांचा आठवण येते, हे लक्षात घे. अशी सुंदर आल्हाददायक कल्पना सावरकरांच्या याच्यातून आपल्या काय भावना उत्तेजित होतात का हो? नाही होत, कारण तो छचोर शृंगार नाही आहे, छचोर शृंगार नाही आहे. कालिदासांच्या शृंगाराबद्दल एका कवीने काय लिहिलंय तेच मला कालिदास यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं. सतत साधना के दीपोसे रुचिर किया शृंगार. लिहून ठेवाय वाक्य, सतत काव्य सतत साधना के दीपोसे रुचिर किया शृंगार. ये रत्नों का आगार, ये रत्नों का आगार. सतत साधना करून हा सगळा शृंगार त्यांनी रुचिर सुद्धा केलेला आहे, रुचिर सुद्धा केलेला आहे. मंडळी, आता आपण एक सावरकरांची कल्पनाशक्ती, सावरकरांची प्रतिभाशक्ती आपण पाहिली. आता आपण पाहूया तारकास पाहून आपला झाला. आज मास्तर सावध झाले आहेत. वेळेच्या आत सगळं बसवायचं आहे. जगन्नाथाचा रथोत्सव. काय कल्पना आहे बघा, अफाट. कुठे लिहिला हा जगन्नाथाचा रथोत्सव? अंदमानमध्ये लिहिलेली ही कविता, अंदमानमध्ये लिहिलेली आहे. भयानक शिक्षांचा ओघ चालू आहे, ओघ चालू आहे. शिक्षा मागून शिक्षा, बोलू काय, हे काय, ते काय. आणि एक दिवस त्यांच्याकडे एक असं नारळाचा ढीगच्या ढीग आणून ठेवला, ढेगच्या ढीग आणून ठेवला आणि तो फोडायचा. त्याचं ते नारळाच्या त्या शेंड्यांच्या दोऱ्या करायच्या आणि मग शिक्षा म्हणून ते पुन्हा सोडायच्या आणि पुन्हा करायच्या. हे सगळं करत असताना हात रक्तबंबाळ होऊन जायचे, हात रक्तबंबाळ होऊन जायचे. हा जो काथ्या आहे ना, त्याला सावरकरांनी नाव दिलं काथ्याकूट. काथ्याकूट हा शब्द सावरकरांचा लक्षात घ्या. खूप शब्द आहेत पण तो आपला विषय नाही, त्यामुळे मी त्याविषयावर जास्त बोलणार नाही. मग गेलं की हवाचं दत्तन कथा राहून जाते. तुला काथ्याकूट दिलेला आहे आणि सावरकरांना वाटलं की मी एवढा बॅरिस्टर झालेला आणि माझ्याकडे हे का काथ्याकुटायचं. पण सावरकर संकल्प विकल्प सगळे विचार सतत आणून शेवटी चांगल्या विचारावर स्थिर व्हायचे आणि ते म्हणायचे, या काथ्याकुटीला का पाहतोय? आज सगळी काथ्याकुटच आहे.
आपल्या पंचमहाभूतास पिळून वळून बघा कुठे त्यांना कल्पना सुचतायत आपल्या पंचमहाभूतास पिळून वळून हे आयुष्याचे चराट वळायचे आयुष्याचे चराट वळायचे वळत वळत त्यांना लांबवत बसायचे आणि मग शेवटी सडत आले की मृत्यूच्या मोगरीनी पुन्हा कुटायचं जसं कुटायचं होतं की नाही कुटायचे आणि पुन्हा त्यांना पंचमहाभूतात मिसळून द्यायचं सगळीच काथ्याकूट अरे सकाळ झाली की संध्याकाळ संध्याकाळ झाली की पुन्हा सकाळ मग रात्र सगळीच काथ्याकूट आपण वनस्पती खात जगायचं आपण वनस्पती खात जगायचं जगत वेळ आली की मरायचं आणि पुन्हा आपल्याला त्या वनस्पतींनी खायचं सगळीच काथ्याकूट आणि ही जर काथ्याकूट मान्य असेल तर ही काथ्याकूट अमान्य करायला काय झालं आणि म्हणून त्याला लागले पण एवढ्याने झालं का मग सावरकरांना कळलं की सगळी जी काथ्याकूट आहे ना तिचा हेतू काय आहे आणि मग त्यांना आठवला जगन्नाथाचा रथोत्सव काय आठवलं त्यांना जगन्नाथाचा रथोत्सव आपण गेलात का जगन्नाथपुरीला नसाल गेलात तर अवश्य जा आणि नाही गेलात तर टीव्हीवरती पहा किती मोठा रथोत्सव असतो त्या मंदिरापासून पद्मावती मंदिरापर्यंत असे लाखो लोक त्याच्यात असतात आणि जमेल तितके लोक त्या रथाला ओढत असतात आणि तिकडच्या गोष्टींचं असं वैशिष्ट्य आहे की धडाधड दारूकाम अत्यंत श्रद्धेने ते लोक करतात फटाके अमू ढमू जे काय असेल दारूकाम भयंकर ते उडत राहत असतं हा सगळा जगन्नाथ का भात जगत पसारे हात हा जगन्नाथाचा रथोत्सव सावरकरांना त्या ठिकाणी आठवलं अरे काय आठवायची ठिकाण आहेत का सावरकर हा किती तुम्ही कष्टात अरे घरचे लोक आठवा हे काय आठवता पण नाही आणि त्यांना आध्यात्मिक वळण अध्यात्मातला प्रश्न कोणता आहे मूलभूत कस्त्वम कोहम कुता जातः को मे जननी को मे मातः मी कोण आहे मी कुठून आलो मला कुठे जायचंय माझी आई कोण माझे वडील कोण मला जायचंय कुठे की पुन्हा तिथेच परत यायचंय या आध्यात्मिक कवितेवरती या आध्यात्मिक चिंतनावरती सावरकर लागलेले आहेत आणि त्यांना ती कविता आठवायला लागली ती कविता स्फुरायला लागली समोर तो बारी बाबा आहे ते लोक आहेत मुसलमान शिपाई आहेत हे चलो जल्दी काम करो समझ में नहीं आता क्या बॅरिस्टर हो काम नाही करते का वाटते ते आणि त्यांना आठवायला लागली लगेच ऐश्वर्य भारी या अशा ऐश्वर्य भारी महाराज आपुली कथाना कुठे निघे स्वारी आपली कथा मेकॉलने असं म्हटलंय मेकॉले असं म्हणाला जे प्रज्ञावंत असतात ते प्रतिभावंत असतात असं नाही आणि जे प्रतिभावंत असतात ते प्रज्ञावंत असतीलच असंही नाही पण मेकॉले तुम्हाला काय माहित आहे की सावरकर जन्माला येणार आणि सावरकर प्रतिभा आणि प्रज्ञा दोन्हीमध्ये श्रीमंत होते प्रतिभेत पण आणि प्रज्ञेमध्ये पण श्रीमंत होते लक्षात घ्या आणि हे सगळं जग तो रथोत्सव त्यांना असं वाटलं हे जगाचं विश्वाचं प्रतीक वाटलं सगळ्या विश्वाचं प्रतीक वाटलं आणि त्याच्या जगन्नाथाला विचारतायत या अशा ऐश्वर्यानी ऐश्वर्य भारी या अशा ऐश्वर्य भारी महाराज आपुली कथाना कुठे निघे स्वारी खरं सांगू का कोणी जात असलं ना तर त्याला विचारायचं नसतं काय अहो कुठं चालले ते शिष्ट संमत नाही आहे म्हणून ते म्हणतायत बघा फार ते आपल्या घरातली उदाहरणं सोडत नाही तो पुसू नहेची परी पुसतचे पुसू नहेची परी खरं म्हणजे विचारू नाही बरं खरं म्हणजे मी विचारलं नाही पाहिजे कुठे चालले हा केव्हा हे विचारू नये शिष्ट संमत नाही आहे लावली का नाट आपण म्हणतो ना विचारलं तरी लावली का नाट आपण कोणत्या महत्वाच्या कामात जात असतो पण लगेच आपलं सुरू होऊन जातं पण त्या ठिकाणी पुसू नयेची परी पुसत असे पुसू नयेची परी महाराज आपुली कुठे निघे स्वारी कुठे निघाली आपली स्वारी कुठे चालली आहे मला सांगा दुजा कोण्याद्वारी जाईल दुसरीकडे जाणार कोणातरी घरी दुजा कुण्याद्वारी जावया दुजा कुण्याद्वारी जावया दुजा कुण्याद्वारी किंवा केवळ मिरवत येई परत निजागारी किंवा परत असती सगळा मिरवणूक पुन्हा आपल्या घरी परत येणार आहे का जिथून निघाली तिथून ज्या ब्रह्मातून आपण निघालो तिथेच आपण परत जाणार आहोत का हा मूळ प्रश्न आहे महाराज
एवढा मोठा भयानक संकटात येणारी कविता आहे तुझ्या कोण्याद्वारी, म्हणून ऐश्वर्य भारी या अशा ऐश्वर्य भारी महाराज कथाना कुठे निघे स्वारी. एवढा मोठा रथ चाललाय हो. आधी मोटार चालली तरी मागून धूर काय निघतो, धुराळा काय उडतो, असं सगळं. तर हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ चाललाय, मग किती ऐश्वर्या त्याचं. त्याचे फटाके वगैरे ते दारू काम व्हायचं ना रथासमोर, त्याला उपमा देऊन सावरकर असं म्हणतायत, सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती, सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती, किती आणि तरी. अरे किती मोठं ऐश्वर्य आहे. ह्या सूर्यसतांच्या किती मशाली जळती. हे आपल्याला एक सूर्य दिसतो की नाही, असं सांगतात की हे एक सूर्य नाही, त्या सूर्यसतांच्या किती मशाली जळती. मधुनीच बाण हे चंद्रज्योतीचे उडती, मधूनच जे सरसर बाण उडतात ना, चंद्रज्योतीचे उडती. सरसत बाण हे धूमकेतूचे सुटती, मधूनच धूमकेतूची बाण सुटतायत. अहो जगन्नाथाचा रथोत्सव आहे. ते काय लहान लहान फटाके, लवंगी फटाके राहतील का. या सूर्यछतांच्या किती मशाली, हजारो सूर्यांच्या मशाली जळतायत, हजारो सूर्यांच्या मशाली जळत आहेत. त्या सूर्यछतांच्या किती मशाली जळती, मधुनीच छतावधी चंद्रज्योती या उडती. आणि सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती, कितीदा आणि तरी ही तई, कितीदा आणि तरी महाराज आपुली कथाना कुठे निघे स्वारी, आपुली कथाना कुठे निघे स्वारी. बघा काय कल्पना आहे, कुठे या कल्पना आहे. अरे घरी छत्री पलंगावर बसून आठवलेली गोष्ट अलग आहे, त्या ठिकाणी त्यांना आठवत आहेत आणि किती सुंदर आठवत आहेत. दिक्क्षितिजांचा दैदीप त्या मन रस तुझा फुटता. हा जो सगळा दिशा आहे, सगळ्या दिक आकाश शता, हा सगळ्यांना घेऊन हा तुझा रथ कुठे चालला तेव्हा. दीक्षितिजांचा रथ कुठे चालला, कुठे. ह्या कालपथाच्या अतूट उतरणी वरता. हा जो काळाचा पथ आहे त्याच्यावरती अतूट उतरणी आहे. घसरलं की घसरलंच. पुढे चाललात कुठे तुम्ही. युगक्रोश दुरी नक्षत्र कणांचा उडे धुराळा पुरता. आपल्या गाडीच्या मागून धुराळा उडतो की नाही, आपल्या मोटारच्या मागून धुराळा उडतो की नाही. आपल्या मागून धुराळा उडतो की नाही. तर ह्या जगन्नाथाच्या रथामागून धुराळा कशावर चढतो कळलंय. कल्पना शक्तीची कमाल आहे की नक्षत्र कुठांचा उठे धुराळा पुरता. हे सगळे जे नक्षत्र आहे ना त्यांचा धुराळा उडतो आहे. जगन्नाथाचा रथ आहे, हलका फुलका थोडी आहे. युगक्रोश दुरी मागुती युगक्रोश दोरी. युगक्रोश म्हणजे काय, जसे आपण कोस म्हणतो ना, किती कोस गाव आहे, ते म्हणतात एक यूज म्हणजे एक कोस. युगांचा हिशोब चालू आहे इथे, लक्षात घ्या. युगक्रोश दुरी असा हा योगक्रोश दोरी. महाराज कथाना कुठे निघे स्वारी. या ठिकाणी विद्वत्ता आणि कवित्व एका ठिकाणी आहे. लोक म्हणतात की विद्वत्ता आणि कवित्व या ठिकाणी नसतं काही. मला एक गोष्ट आठवते. एक प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हटलं म्हणजे विद्वानच होते आणि ते छान म्हणजे कवी सुद्धा होते. ते त्यांची काही तब्येत बिघडली आणि ते डॉक्टरकडे गेले. सगळं दाखवलं वगैरे. डॉक्टर सांगितलं तुम्ही 15 दिवस तरी आराम करा, काही कामं करायचे नाही. डॉक्टर उचलले, दवाखान्याच्या बाहेर जायला लागले. पण त्यांना आठवलं अरे आपण कविता करतो, मग त्या करायच्या की नाही. आणि डॉक्टरकडे पुन्हा प्राध्यापक परत आले आणि डॉक्टर साहेब तुम्ही आराम करायला सांगितला, पण मग मी कविता करू की नको. नाही किती करावं म्हणे. किती करा, कवितांना काय हरकत आहे, कारण तो ताणच होणार नाही ना. बुद्धी आणि हे लक्षात घ्या बौद्धिक प्रतिभा यामध्ये सावरकर दोन्हीकडे श्रीमंत होते. आणि म्हणून जगन्नाथपुरीला हा जो निघतोय ना रथ, त्याचं वर्णन करताना जगन्नाथाचा रथोत्सव. आणि आता आपण पाहूया माझे मृत्यूपत्र पूर्णच करतो मी आता. माझे मृत्यूपत्र. खूप मला फोन आले आज की कविताशी सोडू नका, नाहीतर याच्या पुढे जर प्रवचन द्याल तर एका दिवशी एकच कविता घ्या. खरं सांगू का, मन त्यात इतकं रमून जातो की ओढला जात नाही. माझे मृत्यूपत्र. सावरकरांना अटक झाली 1910ला.
नंतर मग त्यांना भारतात आणण्याच्या खटपटी सुरू झाल्या, केस सुरू झाली. सावरकरांना माहिती आहे, ते बॅरिस्टरच होते, त्यांना माहिती आहे की हे नक्कीच अशी केस लढवणार आहे की आपल्याला भारतातच नेल्या जाईल. आणि नंतर अंदमान, मग काळे पाणी, हे 100% ठरलेलं आहे. आणि मग त्यांना असं वाटलं, स्वतःलाच वाटलं, मागे सातवं आपण पाहिलं नाही, ते निदान बहिणींनी पत्र तरी लिहिलं होतं, त्यांना स्वतःलाच वाटलं की आपण घरच्यांना काय सुख देतोय, वहिनींना काय सुख देतोय. बाबा काळ्या पाण्यात आहे, नारायण शिक्षक आहे, मी आता चाललो काय, एक सुपाता येत जात्यात, मी चाललो काय. आणि मग त्यांनी वहिनींना मृत्यूपत्र लिहून पाठवलं. आणि त्यांची खात्री होती की आपली ना आता वहिनीची भेट होणार नाही. आणि तुम्हाला दुःखद गोष्ट सांगतो की झालीच नाही भेट. अगदी यशोदा वहिनींना जी कल्पना आली, म्हणजे 8-9 वर्षानंतर भेटीची परवानगी मिळाली, त्याच्या 2 दिवस अगोदर वहिनी गेल्या होत्या, येशू वहिनी गेल्या, नाही भेट झाली. सावरकरांची कल्पना खरी ठरली होती आणि म्हणून ते लिहितायत की माझं मृत्यूपत्र समजा. पण तरी त्या मृत्यूपत्रातही ते बळ देत आहेत. आणि मृत्यूपत्राचा प्रारंभ किती रडका पाहिजे. सावरकरांचा प्रारंभ पहा कसा आहे. वैशाखीचा कुमुदनाथ नभात हासे, यच्चंद्रिका धवल सौंदतली विलासे. वहिनी, तुला आठवते का ग, हे सगळे आपल्या घरी लोक जमा व्हायचे वैशाखात पौर्णिमेला. वैशाखीचा कुमुद नभात हासे, यच्चंद्रिका धवल सौंदतली विलासे. गाली स्वये जलजिला प्रिय बाळ लोभे, जाई जुई परिमले सुमनात शोभे. क्या बात आहे. जाई जुई परिमले सुमनात शोभे. वहिनी, मग सगळेजण जमा व्हायचे. आणि सगळेजण जमा झाल्यावर, अगं तुझ्या हातचा स्वयंपाक, वा वा, स्वयंपाकत्वा निज करे कुशले करावा. बघा, वहिनीला खुश करणं चालू आहे. पुढे दुःखद बोलायचं आहे, तिला अत्यंत कटू बातमी द्यायची आहे. वहिनीला खुश करणं चालू आहे. त्याला दुसरं कोण होतो, आई नाही तर बहिणीच आई झाली होती. स्वयंपाकत्वा निज करे कुशले करावा. अगं बहिणी, प्रेमे तुझ्या अधिकची सुरसाल व्हावा. तुझ्या प्रेमाच्या हातांनी तो अधिकच चांगला व्हायचा. मग आम्ही सगळे जेवण करायचो आणि जेवण केल्यावर बसल्यावर आम्ही काय म्हणायचो, मला हे व्हायचंय. कोणी म्हणायचे नाही मला शिवाजी महाराज व्हायचंय, नेता नाही व्हायचंय, आम्हाला बाजीप्रभू व्हायचंय. मुली म्हणायच्या आम्हाला काय व्हायचंय, आता आम्हाला काय व्हायचंय, आता आम्हाला राणी पद्मिनी नाही व्हायचंय, त्यांच्यासोबत जे जोहाराला गेल्या त्या व्हायचंय. अशा एकेकांच्या कल्पना एक झाल्या. आणि वहिनी, तू सुद्धा म्हणाली होतीस ना ग, तू सुद्धा म्हणाली होतीस ना ग. मग आता हे लक्षात घे की आता ती वेळ आता आपल्यावर आलेली आहे. आणि त्या पुढे पत्रात किती रमतील त्या गोष्टीमध्ये. आणि ते म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही गेले. हे सगळ्यांना पाठ असेल असं मला वाटते ही कविता, कारण खूप प्रसिद्ध आहे कडवं. हे मातृभूमी तुझला मनवाही गेले, वक्तृत्व वाक वैभवई तुझ अर्पिले. तू तेची अर्पिली नवी कविता रसारा, लेखा प्रति विषय तूची अनन्य धारा. माझ्या लेखाचा विषय तूच, माझा बोलण्याचा विषय तूच, माझ्या स्वप्नांचा विषय तूच, माझ्या जगण्याचा विषय तूच, आणि माझा मरण्याचाही विषय तूच. हे मातृभूमी तुझला मनवाही गेले, वक्तृत्व वाक वैभवई तुझा अर्पी गेले. तू तेची अर्पिली नवी कविता. मनाने बोलत होते का सावरकर. तत्वज्ञान होतं मागे, गीतेचं तत्वज्ञान होतं. काय म्हणतात भगवंत, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धीम निवेशय. आणि म्हणून ते म्हणतात की देव आणि देश सावरकरांना एकच आहे. भगवंताला मन पाहिजे तर देशाला मन द्या. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाक वैभवई तुझं अर्पिल, तू त्याची अर्पिली नवी कविता रसाला. फार सुंदर रसपूर्ण कविता ही तुला अर्पण केलेली आहे. लेखा प्रति विषय तूची अनंत झाला, तोच थंडली ढकलेली प्रिय मित्र संगा. जे जे माझ्या संपर्कात आले त्यांना पण मी तिकडे ढकललं आहे. मग बदलला धिंगरा असो, अनंत कानेरे असो, आबा दरेकर असो, खुदिराम बोस असो, माझा भाऊ असो, माझा साला असो, माझ्या सोबत आला की त्याला विस्तव लागला समजा. तस थंडली ढकलिले प्रिय मित्र संगा, केले स्वये दहन यौवन देह भोगा. त्यांना ढकलायचं नाही, यौवनातले सगळे देह भोग, सगळे विलास आम्ही फेकून दिल्यात, जाऊन टाकल्यात. तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा, तत्सेवनीची गमली रघुवीर सेवा. आणि मला हे देश आहे मातृभूमी, तुझ्या सेवेतच प्रभू रामचंद्राची सेवा मला दिसते आहे. कारण त्यांच्याकरता देश आणि देव
अलग नव्हतं. अहो अजून ते काय म्हणतात, त्वस्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता. गृह वित्त जागीरदार होते, लक्षात घ्या. लुंगे नाही, जागीरदार होते. त्वस्थंडिली ढकलेली गृहवित्तमत्ता. दावा नला तर वहिनी, माझी वहिनी पण मी आता दावा नला ढकलतोय. नवपुत्र कांता, माझा नवीन झालेला मुलगा प्रभाकर, तो काय, माझी पत्नी काय, सगळ्यात दावा नलातच आहेत. त्वस्थंडिली अतिल धैर्य वरिष्ठ बंधू, माझा वरिष्ठ बंधू सुद्धा तुझ्या स्थंडिलावर, स्थंडिल म्हणजे काय, जिथे बळी देतात ती जागा, त्याच्यावरती ठेवलेला आहे. आणि केला हवी परम कारुण पुण्य सिंधू, माझा भाऊ पण त्यात अर्पण झालेला आहे. आणि सावरकर म्हणतात बघा, मृत्यूपत्राचा सगळ्यात महत्वाचं ते म्हणतायत, त्वस्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला. नारायण धाकटा त्वस्थंडिला वरी बळी, तो पण काळ्या पाण्यात आहे. बळी प्रिय बाळ झाला. आणि आता त्वस्थंडिलीच बघा, आता मम देह ठेला. आता तुझ्या स्थंडिलावरती आता माझा देह सुद्धा ठेवला आहे. देह ठेवला म्हणजे काय, अशी मान ठेवली आहे आणि मारावरतो. आणि पुढे सावरकर म्हणतात, आणि सावरकरच म्हणू शकतात, हे काय बंधू असतो जरी साता आम्ही, हे काय बंधू असतो जरी साता आम्ही, त्वस्थंडिलीच दिलेले असते बळी मी. आम्ही नुसते का दोघं दिवस आहेत, दुर्दैवानी जर 7 भाऊ असते तरी आम्ही तुलाच अर्पण केले असते. सावरकरांची एक उर्दू कविता सापडली आहे, फार सुंदर कविता. त्यातली एक तुम्हाला दाखवतो मी याच्या पद्धतीने. हमारा हिंद भी फूले फलेगा एक दिन, हमारा हिंद भी फूले फलेगा एक दिन, लेकिन मिलेंगे खाक में लाखों हमारे गुलबदन पहिले. एक दिवस आमचा भारत फुलेल, लेकिन मिलेंगे खाक में लाखो गुलबदन, लाखो लोकांची या ठिकाणी समर्पण झालं तरच ते त्यांचे रांगोळी होऊन जाईल, तेव्हाच ते होईल. हमें दुःख भोगना लेकिन, आज आम्हाला क्रांतिकारकांना हमें दुःख भोगना लेकिन हमारे नसले सुख पाये. आमची पुढचे वंशज हे पुढे सुखी होतील, ये मन में ठान ले अपने, ये हिंदी मर्दो जान पहिले. हे हिंदुस्थानी लोकांनो, हे ठामपणे ठेवा की आमचे पुढचे जर मुलं बाळ नातू पंतू सुखाने राहायचे असेल तर आपल्याला बलिदान करावं लागेल. आणि म्हणून ते म्हणतात की त्वस्थंडिली आम्ही संपूर्ण अर्पण केलेलं आहे. लक्षात घ्या, अर्पण केलेलं आहे. आणि ते आपल्या वहिनीला म्हणतात, वहिनी, भारतातलं ज्या महिला तेज आहे हे काय असं तसंच आहे का? अगं, हे भारतीय अबला बलतेज काही. वहिनीला हिंमत द्यायची आहे. वहिनीला पत्र पाठवतात त्यांनी, आता सगळेच, आता मी पण चाललो, पाऊल पण होता. अगं वहिनी, तुम्ही काही कमी नाही, तुम्ही महिला काही कमी नाही. हे भारतीय अबला बलतेज काही, अद्याप या भरतभूमीत लुप्त नाही. अजून या भरतभूमीतून ते लुप्त झालेलं नाही आहे. हे सिद्ध होऊन असेच उदार उग्र, हे सिद्ध होऊन असेची, हे सिद्ध होईल. आता हे सिद्ध होणार आहे असं की इथल्या महिला काही साध्या सुधाने तेजस्वी आहेत, उदार उग्र. आणि ते म्हणतात, आपल्या वहिनीला काय म्हणतात, वीरांगणे तव सुवर्तन हो समग्र. म्हणून वीरांगणे, तुझं वर्तन सुद्धा त्याला अनुकूलच राहू दे. आता तयार व्हा सगळ्या पुढच्या दुःखाला. ते वहिनीला म्हटलं, याचा अर्थच त्याने आपल्या पत्नीला सुद्धा म्हटलं आहे की वीरांगणांनो, आता तयार व्हा. आणि मग माझा निरोप तुझं येथून हाच देवी. वहिनी, बस आता तुझी माझी भेट नाही. हा माझा शेवटचा निरोप आहे. तुला लक्षात घे की मलाच बोलताना कसं तरी होतंय. माझा निरोप तुझं येथून हाच देवी, हा वत्सल तुझ्या पदी शीर्ष ठेवी. वहिनी, आता हा वत्स तुझा पोरगा, तुझा बाळ तुझ्या चरणी मी मस्तक ठेवत आहे. सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हाते. माझा वंदन तुम्हाला असो, आलिंगन प्रिय करा मम अंगण येते. माझ्या मुलांना सुद्धा सांगा तुम्हाला गोड आलिंगन आहे, आणि तिला पण माझा शेवटचा निरोप द्या. लक्षात ठेवा हो, बायकोला नाही लिहिलं पत्र, हो बायकोला नाही, वहिनींना लिहिलं. आणि शेवटचं सांगतात
की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने. थोडं मला बोलूच द्या, थोडा विषय सुटणार पण त्याला इलाज नाही. हे ह्या ओळी त्या मणिशंकर अय्यरनी अंदमानला जाऊन काढून टाकल्या आणि तिथे महात्मा गांधींच्या वचनं लिहिले. नाही राग आम्हाला, महात्मा आदरच आहे, आम्हाला महात्मा गांधींबद्दल आदरच आहे. मग महात्मा गांधी तिथे सहलीला पण गेले नाही. त्यांचं तिथे कसा यांचं कशाला काढलं, अजून एक विजयस्तंभ उभा करा ना. पण काढून टाकलं आणि भारतातून एक दगड सुद्धा गेला नाही. की घेतले व्रत नाही. ते म्हणतात वहिनी आपण काय कोणतरी ढकललं म्हणून नाही गेलो. की घेतले व्रत नाही आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. सगळं इतिहास सांगेल की नाही आम्ही आंधळेपणाने नाही गेलो. जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वान धरिले करी हे सतीचे. बुद्ध्याची वान धरिले करी हे सतीचे. जाणून बुजून बुद्धीने घेतलेला आहे, भावनेने नाही गेलो आम्ही. भावना त्या ठिकाणी गेलो नाही. देशभक्तीची भावना आहेच, पण तिला बुद्धीची कसावर पुन्हा लावलेला आहे. म्हणून आम्ही कोणतरी ढकललं म्हणून गेलेलो नाही, कोणतरी चला म्हणून म्हटलेलं नाही. आम्ही आमच्या जय जयकाराकरता गेलो नाही, फक्त आम्ही गेलो भारत मातेचा जय जयकाराकरता. म्हणून हे वहिनी मी तुझा आता इथून निरोप घेत आहे. मंडळी मी सुद्धा तुमचा इथून आजच्या प्रवचनासाठी निरोप घेत आहे. आणि सावरकरांच्या आतापर्यंत एकेकाला आपण नमन करून कार्यक्रम संपवला. आज आपण आजचं प्रवचन येशू वहिनींना वंदन करून इथे संपवूया. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम.